तर आता मी आहे, मी सांगतो. हो? लक्ष द्या आता. अगोदर ह्याचा गुणाकार करावा लागतो माहिती आहे. हा इकडं हे 8×45 होतं बरोबर ना. आणि 400 गुणिले 40 4 चौक 16 होते. तसे प्लस हे 400 4 त्रिकोण 12 खाली लिखित 60 45 म्हणजे वर काय होते 6 आणि 3 आहेत ना 1000 हे 16000 मध्ये का थांबा एक चुंबकीय 400 4 त्रिकोण 12 12 वर 2 शून्य हो इथं 40 दुपटा 50 दुपटा बरोबर आहे ना. हे 2 आणि हे 460 हे कटलं. मग आता छोटं करत चला हे केले 30 हो 37 समजून येतो. मी आता रफ करतो माझ्या पद्धतीने. मी पैसा करतो आहे माझ्या पद्धतीने. त्रिकोण 12 37.5 वगैरे ठीक आहे. नियरली काढले मी पण मला काय म्हणायचं एकाचं 20 होतं एकाचं 40 होतं आहे. दोघांना मिक्स केल्यावर काही 30 आलं का नाही ते डिपेंड करतं. 20 आणि 40च्या तर बाहेर नाही जायला. तर तुम्हाला मी सांगितलंय आपल्याकडे 3 वस्तू आहेत. एक आहे कॅलोरीमीटर कळाले ना. बरं 3 वस्तू आपल्याला कॅलोरीमीटरचं शिकायचं ना. एक आहे हे कॅलोरीमीटर आहे का. दुसरा आहे कॅलोरीमीटर मधलं पाणी. तिसरं कोण आहे हॉट ऑब्जेक्ट. हीट लॉस बाय हॉट ऑब्जेक्ट is equal to heat gain दोघांनी केला. heat gain by calorimeter and heat gain by water. हे पहिलं वाक्य कळलं का. हीटला काय येतं MC चेंज इन टेम्परेचर. MC चेंज इन टेम्परेचर हे कोणासाठी लिहायचं वॉटर. ते कोणासाठी कॅलोरीमीटर. ते कोणासाठी हॉट ऑब्जेक्ट. हॉट ऑब्जेक्टचं मास काय पकडले आपण M. स्पेसिफिक हीट C. फायनल मायनस इनिशियल कारण हॉट आहे. फायनलचं P आहे कॅपिटल T आणि ह्याचं इनिशियल काय होतं स्मॉल t. ते जरा आठवायचं आहे का नाही ते आठवायचं. इथं लिहू का मग एकदा लिहू का ते बघा. आपल्याकडे 3 वस्तू आहेत. 3 वस्तू रे बाळांनो. एक कोण आहे सॉलिड ऑब्जेक्ट हॉट ऑब्जेक्ट कॅलोरीमीटर आणि वॉटर. मास M M1 M2 असं आहे ना. स्पेसिफिक हीट C1 C2. टेम्परेचर इनिशियल T.
हे पाठ करायचेच, कारण ह्याच्यावर प्रश्न आहेत, कन्फ्युज व्हायला जमणार. कॅलोरीमीटर, कॅलोरीमीटर कळलं ना? आणि ह्याचं फायनल मायनस इनिशियल, इनिशियल मायनस फायनल. कॅलोरीमीटर त्याचं इनिशियल किती आहे? T1 मायनस ह्याच्यातून हे वजा करा, नाही ह्याच्यातून हे वजा, हे याचं उलट आहे का असं, कारण हे हायर आहे आणि यांचं मात्र असं, कळलं? याच्यामधून हे वजा, याच्यातून हे वजा, म्हणजे कसं आता हा कशातून काय V2 मायनस, बघा हे कळलंय का बघायचं, कळाले? ते काय मास ऑफ, विसरू नका, हा कोण आहे आपला हॉट ऑब्जेक्ट, हा कोण आहे, हा कोण आहे वॉटर, हे काय मास ऑफ, बोला मास ऑफ ऑब्जेक्ट, स्पेसिफिक हीट ऑफ हॉट ऑब्जेक्ट किंवा सॉलिड टाकलेला आपण, फायनल टेम्परेचर ऑफ, फायनल टेम्परेचर ऑफ हॉट ऑब्जेक्ट, इनिशियल टेम्परेचर ऑफ हॉट ऑब्जेक्ट, mass of calorimeter, specific heat of calorimeter, initial temperature of calorimeter, final temperature of calorimeter, mass of water, specific heat of water, initial temperature of water, final temperature of water. हे लिहून घ्या बरं व्यवस्थित सर्वांनी, घ्या लिहून शांतपणे. ह्याच्यावर क्वेश्चन यार, आता ह्याच्यात ह्या ऑब्जेक्टची स्पेसिफिक हीट आपल्याला काढायची, म्हणजे मास सर्वांचं माहित असते, कॅलोरीमीटर आणि वॉटरचं इनिशियल फायनल टेम्परेचर पण त्या थर्मोमीटरनं मोजता येते, कॅलोरीमीटर आणि वॉटरची स्पेसिफिक हीट माहित असते, हॉट ऑब्जेक्ट टाकले त्याचं मास माहिती आहे, ठीक आहे, त्याचे इनिशियल फायनल टेम्परेचर मोजता येते, मग ह्याच्यावर फक्त ही एकच काढायची, ती काढतात. क्वेश्चन म्हणजे पहिल्यांदा आपण ह्याचं मेन वापर बघूया, ह्याच्यावर काही क्वेश्चन येतात, ह्याच्यातली कोणती एक गोष्ट काढायला विचारू शकतो, काहीही सहसा टेम्परेचर काढायला होते, पण खरं कॅलोरीमीटरचा वापर काय, ह्या ऑब्जेक्टची स्पेसिफिक हीट काढण्यासाठी. मग बघूया, आता वॉटर साठी काही 2-3 गोष्टी लक्षात ठेवा, ते तुम्हाला दिल्यात नोट्स मध्ये पण पाठवल्या, टाकले, हो हो टाकले ग्रुपवर. आता वॉटर साठी तुम्हाला काय लक्षात ठेवायचं माहिती आहे का, स्पेसिफिक हीट किलो कॅलरी पर किलोग्राम पर डिग्री सेल्सिअस मध्ये वॉटर साठी. आईस वॉटरची 1 आहे माहिती आहे, वॉटरची 1 किलो कॅलरी पर, होय हा 1 किलो कॅलरी आहे का, 1 कॅलरी नाही 1 किलो कॅलरी पर ग्राम पर डिग्री पर किलोग्राम पर डिग्री सेल्सिअस, नेट 1 कॅलरी पर ग्राम पर डिग्री सेल्सिअस असतं माहिती आहे, दोघांना 1 किलो लावलं काय फरक पडतो, कळलं का, हा दोघांना 1 किलो कॅलरी लावा, तुम्हाला कसं की 1000 कॅलरी पर किलोग्राम, हो ना, 1000 कॅलरी मी काय किलो कॅलरी, सो 1 किलो कॅलरी पर किलोग्राम पर डिग्री सेल्सिअस वॉटर साठी. आणि आईस आणि स्टीम, आईस आणि स्टीम साठी 0.5, कळलं का बघा, हाफ, किलो कॅलरी असेल तर कॅलरी, हा कॅलरी म्हटलं की पर ग्राम, किलो कॅलरी म्हटलं की पर, अरे कॅलरी म्हटलं की ग्राम, आणि किलो कॅलरी म्हटलं की किलोग्राम, म्हणजे त्याच्यात 1000 पट केलं ना दोघांना.
आणि लॅटेंट हीट ऑफ फ्युजन आणि व्हेपरायझेशन पाठ असू द्या. फ्युजनची 80 आहे आणि व्हेपरायझेशनची 540 आहे. मी पाठवले त्या लॅटेंट हीट हे सर्व किलो कॅलरी. पहिले काय होते किलो कॅलरी पर किलोग्राम. कसं आहे कधी देतील कधी नाही देतील. वॉटर अति इम्पॉर्टंट. बघ लिक्विड वॉटरची स्पेसिफिक हीट आहे 1 किलो कॅलरी पर किलोग्राम डिग्री सेल्सिअस. स्टीम साठी सॉलिड साठी आणि गॅस साठी जो तुम्ही बघितलं म्हणजे स्टीम आणि आईस ह्यासाठी किती आहे 1/2 किलो कॅलरी पर किलोग्राम पर डिग्री सेल्सिअस. हे स्पेसिफिक हीट कळलं का. आणि आणखी एक लॅटेंट हीट. लॅटेंट हीट कशी असते सॉलिड टू लिक्विड. फक्त मी पाण्यासाठी सांगतो बरं ते फॉर H2 आणि दुसरी लिक्विड टू गॅस. ही असते फ्युजन हे काय आणि ही असते व्हेपरायझेशन. तर फ्युजनची कमी आहे 80 किलो कॅलरी पर किलोग्राम. हे SI युनिट नाही. SI युनिट म्हणलं की जूल असते. आणि व्हेपरायझेशनचे 540 हे खूप जास्त आहे 7 पट. कळाले का. पाण्याला वेपराइज करणं खूप अवघड आहे. आणि ते आणि काही NaCl आपल्याला मीठ करायचं होते मग तर ते कोणतं कशामध्ये करतात ते. कशामध्ये करतो तुम्ही कशात त्याला काही गरज नाही ते वापरायची. नाही म्हणजे त्याला मीठ आपल्याला मीठ करायचं. ब्लास्ट फर्नस. ब्लास्ट फर्नस मेटलर्जी मध्ये. हा आता ह्या एक क्वेश्चन आहे. शांतपणे समजून घ्यायचा आहे क्वेश्चन. A hot 3 kilogram object. A hot 3 सरळ लिहूनच घ्यायचं. Hot 3 kilogram object at 70 degrees Celsius. Is dropped in a hot 3 kilogram object is dropped in kilogram object at 70 degrees Celsius. The temperature सांगितले at 70 degrees Celsius is dropped in 10 kilogram calorimeter. 10 kilogram calorimeter at 25 degrees Celsius. At 25 degrees Celsius. At 25 degrees Celsius. झालं. कॉमाची गरज नाही कसं. At 25 degrees Celsius containing 8 kilogram water. Containing 8 kilogram water at 30 degrees Celsius. Full stop. Find the specific heat capacity of the object. Find the specific heat capacity of the object if finally temperature of the system म्हणजे सर्वजण कॅलोरीमीटर वॉटर आणि तुम्हाला डोकं ठेवायचं जागेवर. तुम्ही काय करता डोकं सोडून बाकी सर्व लेट ठेवता. हे गलत आहे. डोकं आधी जागेवर ठेवा. बघा तुम्ही जर आयुष्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट काय डोकं असं जागेवर ठेवत नाही. माझं असेल डोकं लगेच काय टेम्परेचर गच्ची ऊन पाऊस काय काय म्हणाले. सिस्टीम
तीन गोष्टीनं बनले आपली. लक्ष द्या. सिस्टीम किती गोष्टीनं बनल्या? तीन. कोणत्या? वॉटर गेलो विसरून. मी काय सांगालोय, तीन गोष्टींपासून आपली बनले ना, तीन गोष्टी आहेत. ते तर चालू आपला आता कॅलोरीमीटर आपण शिकवलो, कॅलोरीमीटर. आणि जे काय आता शेवटचा आपण टॉपिक शिकवलोय ना, त्यात तीन गोष्टी आहेत. एक आहे हॉट ऑब्जेक्ट, आणखी एक कॅलोरीमीटर, आणि तिसरं थांबा वॉटर. तीन गोष्टी म्हणालो मी. त्याला आपण एकंदरीत सिस्टीम म्हणू शकतो का? म्हणू शकतो का नाही सिस्टीम? तर सिस्टीम मध्ये काय काय आहे? सॉलिड ऑब्जेक्ट, कॅलोरीमीटर, वॉटर. तर तिघांनाही मास आहे, त्या तिघांनाही स्पेसिफिक हीट आहे, आणि तिघांनाही इनिशियल आणि फायनल टेम्परेचर. कळालं का जरा? हेच करायचे ना आपल्याला, हेच करायचे. डोकं जागेवर ठेवणं गरजेचं. म्हणतो ना, सिस्टीमचा अर्थ कळला? सिस्टीमचा अर्थ कळला सर्वांना? तू पुन्हा लक्ष दे बरोबर, टाईप लक्ष इकडे दे बरं, नाही तर काहीच कळणार. फुल स्टॉप दिल्याच्या नंतर मी काय म्हणलं? फाइंड द स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ ऑब्जेक्ट इफ, काय म्हटलं पुढे? इफ लिहिलीस का नाही? सांग. इफ फायनल टेम्परेचर ऑफ द सिस्टीम, फायनल टेम्परेचर ऑफ द सिस्टीम लिहिले का? सिस्टीम म्हणजे काय? मग आता लिही की पुढचं, फायनल टेम्परेचर ऑफ सिस्टीम लिही. तू लिहिस का? फायनल टेम्परेचर ऑफ सिस्टीम becomes 40 degrees Celsius. Final temperature of system becomes 40 degrees Celsius. कळलं का नीट? मी काय म्हणलं, सिस्टीम मध्ये काय काय सांभाळलं मला? सिस्टीम मध्ये काय आहे का माय? तो सिस्टीम मध्ये काय काय गोष्टी आहेत? मी सिस्टीम कशाला म्हणालो? ते जर तुला फिसर काय तू जरा नीट डोकं लावून राहता, तुला कळणार नाही आता काही वाटेल असं. मी तीन लोकांविषयी बात करायला, त्याला मी सिस्टीम म्हणलं. तिघांना मिळून. कोणते तीन आहे? ह्या तिघांना मिळून मी सिस्टीम म्हणतोय. मग ज्यावेळेस ते एकमेकात मिसळतात त्यावेळेस तिघांचं टेम्परेचर समान होते ना? असंच ना? ते हॉट ऑब्जेक्ट हीट काय करते? गेन का लूज? लूज करते. आणि बाकीचे दोघं कोण? वॉटर. मग ह्या तिघांना मिळून मी काय म्हणतो? सिस्टीम. म्हणजे ज्यावेळेस शेवट येतो, बराच वेळ हीट एक्सचेंज होते आणि शेवटी त्या तिघांचं पण टेम्परेचर डिफरंट होते का सेम होते? सेम होते ना? मग तिघांचं मी काय म्हणणार, सुरुवातीला असं होतं आणि नंतर वॉटरचं, कॅलोरीमीटरचं आणि हॉट ऑब्जेक्टचं तिघांचंही टेम्परेचर सेम झालं. असं म्हणण्यापेक्षा मी काय म्हणणार, एकच वाक्य, फायनली सिस्टीमचं म्हणजे तिघांचं पण आहे का नाही? मी सिस्टीम ह्या तीन वस्तूंना मिळून म्हणतो. कळलं का? जरा नीट लक्ष द्या. म्हणजे वेगवेगळे शब्द प्रॉब्लेम मध्ये असतात. कळलं? बघा पुढे काय? फुल स्टॉप. स्पेसिफिक हिट्स ऑफ दिल्यात म्हणजे गिव्हन. Specific heats of calorimeter and water are, specific heats of calorimeter and water are 3 and 1 kilocalorie, 3 and 1 kilocalorie per kilogram degree Celsius respectively. लिहिलं एवढं? बघा आता ऐका, आपल्याला हे असा सेम क्वेश्चन तुम्हाला राहणार. मेन ह्या चॅप्टर मध्ये तुम्हाला क्वेश्चनच येईल. दुसरे आणखी अवघड आहे. लक्ष द्या काय म्हणतो. इकडे बघ, इकडं काय म्हणतो. ह्या चॅप्टर मध्ये ऍक्च्युली खूप अवघड क्वेश्चन मी बघितले 10वीच्या लेवलवर. बाकी कोणत्या चॅप्टर मध्ये एवढे, पण ते कॅन्सल केले तुमचे. म्हणजे जे की काही विचित्र, काही अचानक, पण हे मत पक्का क्वेश्चन आहे जे की तुम्हाला येणारच, म्हणजे येऊ शकतो आला तर. कॅलोरीमीटर वरचा. कळलं का? ह्याच्यात तीन लोक आहेत.
तिघांचं इनिशियल फायनल मास सी कळलं पाहिजे, एवढंच आहे याच्यामध्ये. मग गिव्हन डेटा व्यवस्थित लिहा. तिघ जण आहेत तर तिघांचं लिहायचं. बघा बरं एकदा बघता का. एक आहे ऑब्जेक्ट, दुसरा आहे कॅलोरीमीटर, आणि तिसरं कोण आहे वॉटर. बरोबर का. 3 वस्तू आहेत ना. त्या तिघांच्याही आपल्याला काही गिव्हन डेटा लिहून घ्यायचा असतो. ऑब्जेक्ट, कॅलोरीमीटर आणि वॉटर. शांत. एकदम शांत, बिलकुल डोक्याला ताण घेऊ नका. तिघांचे सर्वात पहिले मास आहे. काय काय असते मास, स्पेसिफिक हीट, इनिशियल टेम्परेचर आणि फायनल. मग त्याच्यावरून काढूया की चेंज. इनिशियल टेम्परेचर आणि फायनल त्याच्यावरूनच आपल्याला चेंज भेटू शकतो, किंवा कधी कधी फायनल विचारला असेल तर मग असं आहे. मग मास ऑफ द ऑब्जेक्ट आपण एम लिहितो. त्याला काय लिहितो M1. ह्याला काय लिहितो त्याच्या स्पेसिफिक हीटला सी. त्याच्या इनिशियल टेम्परेचरला क्लिअर. हेच मेन आहे याच्यात, कळलं का. तेच पुन्हा करायचं. आता सांगा मला एक सर्वांनी वाचा, शांतपणे वाचा, सांग प्रत्येकाला पटलं तर. शंतनू तू पण सांगायचं. हा ऑनलाईन वाले ह्या चॅप्टर मध्ये हेच एक क्वेश्चन आहे. हा सांगा. मास ऑफ हॉट ऑब्जेक्ट किती आहे सर्वांनी सांगा. ऑनलाईन वाले वेळ लावू नका, बोला. विद्या 3 kg आहे का. राईट. आता क्वेश्चन वाचायचं आहे आणि मला कॅलोरीमीटरचं मास सांगायचंय. थांबा, शांतून सांगेल. टेन kg आहे का. हा विद्या तुला काय वाटतं सांग. नाही म्हणली सर. असं नाही, असं बिलकुल नाही जमणार. बरं झालं तसं नाही, आपण प्रश्नच वाचूया, प्रश्नानुसार डेटा लिहूया का नाही. अ हॉट 3 kg ऑब्जेक्ट ऍट 70 डिग्री सेल्सिअस. 70 डिग्री सेल्सिअस काय. हात वर करा. 70 डिग्री सेल्सिअस काय आहे. कुणाच. अरे टेम्परेचर आहे कुणाच. नाही असो तसं नका. आता त्याला शांत करू द्यायला. तर तिचा एक तो पहिला चप्पा आहे. तुला काय म्हणायचं. तुझं काय म्हणणं आहे शांत. हॉट ऑब्जेक्टच आहे. नीट बघ. अ हॉट 3 kg ऑब्जेक्ट ऍट 70 डिग्री सेल्सिअस म्हटलं ना. इंग्लिश थोडस बघावं लागतं. ऍट 70 डिग्री सेल्सिअस म्हणजे हॉट ऑब्जेक्टचं सुरुवातीचं टेम्परेचर आहे का फायनल आहे. इनिशियल आहे. आणि माहित असलं पाहिजे सुरुवातीला हॉट ऑब्जेक्टचं सर्वात जास्त असते. बरोबर ना. आणि कॅलोरीमीटर आणि पाण्याचं तर कमी असते. A hot 3 kg object at 70 डिग्री सेल्सिअस. सर्वांनी पुस्तकात बघा, म्हणजे वही लिहून दिले त्याच्यात बघा. हे ऑनलाईन वाले कुठे गेले. एक सुद्धा उत्तर देत नाहीये. झोपले. अरे ऑनलाईन वाले झोपले का रे. जागे असणाऱ्यांनी टाका बरं. मी जागा आहे म्हणून. आहे सर म्हणून. आहे सर एवढंच टाका. नाहीतर आहे सर म्हणून टाका पटपट. प्रेझेंट सर. वा वा. मग प्राजक्ता मग आता उत्तर द्या मला. काय म्हणतो मी बघा बरं. हा पुढचं वाच बरं. काय पुढे. इन 10 kg कॅलरीमीटर. तर हे 10 kg कुणाचं मास आहे सांगा बरं. 10 kg कॅलरीमीटरचं मास आहे. हे झालं ठीक आहे.
वॉटरचं मास काय आहे? 8 kg. भक्ती, वॉटरचं मास काय आहे ते पाहून सांगा मला. 8 kg. आता थांबा, हे स्पेसिफिक आपण हेच करूया, सुरानच आहे का? मला वाटलं तसं जरा करून बघूया, प्रश्न वाचून तर तुम्हाला हेच बरं पडते ना असं. तसं म्हणताय का? हा, प्रश्न वाचताना जे जे आलं तेच घेऊन टाकायचं, सोपं जाते का? बरं, जाऊ द्या. प्रश्न वाचताना जे जे आलं ते. अ हॉट 3 kg ऑब्जेक्ट at 70 degrees Celsius is dropped in 10 kg calorimeter at 25 degrees Celsius. शाबाश, शांत कळाले का? ऍट म्हटलं म्हणजे सुरुवातीला हा 25 डिग्री सेल्सिअस वर आहे. Containing 8 kg water at T2 का T? T2 किती? इथं आहे वेगळा आहे, T1 T2 वेगळा आहे. सी फाइंड आउट करायचंय. एकच क्वेश्चन साठी बघा एक लेक्चर चाललंय आपलं, पण ठीक आहे, महत्वाचं आहे. सी तर हे फाइंड आउट करायचं. कॅलोरीमीटरची सी किती दिली आहे? सर्वांचं टेम्परेचर 40. ठीक आहे. कॅलोरीमीटरचं स्पेसिफिक हीट मला विद्यार्थी सांग. टेम्परेचर म्हणायला नाही, स्पेसिफिक हीट 3 आहे. रिस्पेक्टिव्हली म्हटले ना, मग अगोदर नाव कोणाचं आहे? वॉटरचं आहे का कॅलोरीमीटरचं? मग व्हॅल्यू पहिली कोणती आहे? 3. म्हटलंय स्पेसिफिक हीट ऑफ कॅलोरीमीटर अँड वॉटर. मग हे पण जमलं पाहिजे, मुद्दाम तसं टाकलं मी. मग अगोदर ज्याचं नाव घेतलंय रिस्पेक्टिव्हली मध्ये त्याचीच व्हॅल्यू अगोदर असते. 3 किलो कॅलरी पर केजी डिग्री सेल्सिअस. आणि वॉटरचं ते तर माहिती आहे 1. गिव्हन डेटा कळलं व्यवस्थित? मग इक्वेशन काय आपलं माहिती आहे का? विसरू नका. नाही एक करून देतो तुम्ही नंतर आणखी घाबरतात. ऐसा नाही बसेल काही तर कुठपर्यंत आहे. पहिल्यांदा तर मी इक्वेशन लिहिणार बाळांनो. मला फक्त इक्वेशन इकडे कोण असते? ऑब्जेक्ट एम सी का कैपिटल टी माइनस स्मॉल. हॉट ऑब्जेक्ट आहे रे. कमी होते ना. हॉट ऑब्जेक्टचं फायनल कमी असते. हॉट ऑब्जेक्टचं फायनल कमी असते. थंड होते ना ते 70 पासून 50 वर आलं. मग फायनल मायनस इनिशियल करणार का इनिशियल मायनस फायनल? हॉट ऑब्जेक्ट साठी इनिशियल मायनस फायनल. बरोबर आहे का? मग थांबा गडबड नको. मग तेव्हा बरं झालं. चला क्लिअर करूया आपण. मी तुम्हाला शेअर स्क्रीन करतो. असं होत बरं झालं. चला बघा, आपल्याला काय व्हॅल्यू कशी पाहिजे? पॉझिटिव्ह आहे का नाही? मग थंड वाल्यासाठी तुम्ही एक लक्षात ठेवा. बघा इथं जरा, जो हॉट ऑब्जेक्ट असतो त्याच्यासाठी काय असतंय? इनिशियल मायनस फायनल. कारण त्याचं टेम्परेचर कमी होते ना. आणि जो कोल्ड ऑब्जेक्ट आहे त्यासाठी फायनल मायनस इनिशियल. म्हणजे पूर्णच लिहिण्यात चुकला असणार, सर्वच चुकलं असणार. बघा बरं जरा, हे इथं लिहिलं मी व्यवस्थित बघून. हो तेच इक्वेशनच, बाकी काही नाही, फक्त इक्वेशन. इक्वेशन मध्ये बघा, सॉलिड साठी एम सी
स्मॉल टी मायनस कॅपिटल टी, बरोबर आहे का? म्हणजे इनिशियल मायनस फायनल. Q1 म्हणजे कॅलोरीमीटर साठी, M1 C1 कॅपिटल टी मायनस T1. तर तिथं काय T1 मायनस कॅपिटल टी लिहिले का? हा, तर कॅपिटल टी मायनस T1 करावा म्हणजे फायनल मायनस इनिशियल, आणि तेही चुकत नाही, दोन्ही बाजूने मायनस कॉमन काढलं, कळलं का? पण महत्वाचं असं आहे की ती गोष्ट कळणं गरजेचं आहे ना. कोल्ड वाल्यासाठी फायनल मायनस इनिशियल, म्हणजे ज्यानं हिट गेन करते त्यासाठी फायनल मायनस इनिशियल, आणि ज्याने हिट लूज करते त्यासाठी इनिशियल मायनस फायनल. सो हे M2 C2 कॅपिटल टी मायनस T2. त्यामुळे प्रॉब्लेम होणं गरजेचं असतं, असं काहीतरी स्किप झालेलं असतं, राईट? अरे अनोटेट करू नका रे बाळांनो. हे कळलं का रे ऑनलाईन वाले? काय झालं ते, छोटीशी चूक झाली होती आपली इथं. त्याला उलट करायचंय, याला पण उलट करायचंय, आणि याला पण उलट. हॉट वाल्यासाठी म्हणजे हिट लूज करतो ना हॉट वाला, तर त्याला इनिशियल मायनस फायनल, आणि कोल्ड वाला हिट गेन करतो, तर गेन वाल्यासाठी फायनल मायनस इनिशियल. सो हे इनिशियल मायनस फायनल. त्याला काय लिहिणार? M1 C1 ह्याचं फायनल मायनस इनिशियल, आणि हे कॅपिटल टी मायनस T2. कळले? हे एक क्वेश्चन एकदम आरामात करणार, कसलीच गडबड नाही झाली पाहिजे, बिलकुल गडबड नाही. हा, व्हॅल्यू सांगा. हा, M ची व्हॅल्यू किती आहे? सर्वांनी सांगा. चला ह्याची व्हॅल्यू सांगणार श्रुती. हा, सर्व ह्याची एवढ्याची. हा, किती आहे काढायचंय? 70 minus 40. आता शांत 10 into 3 लक्ष बाकीच्यांनी द्यायचं. into 3 brackets 40 minus 20. हा, मोहिनी. 8 into 1 in bracket 40 minus 30. विद्यार्थी सॉल्व करा. मला माहित नाही म्हणजे सर तिथं 25 आहे ना? मग नाही T1 नाही बरोबर. हे मला कसं बरं? आता मी तुमचं आहे. हा, तुम्हाला सांग. 25 कोणासाठी येते? कॅलरीमीटर का वॉटरसाठी? कॅलरीमीटर साठी 25, कॅलरीमीटर साठी 25. पण तू मला काय सांगितलं? 40. आता एकदा बघ बरं, मी फक्त तुमचं ऐकलं. 25 कोणासाठी? कॅलरीमीटर साठी 25 आहे ना? मग चुकलंय जरा. 25 म्हटलं का तू? मी लिहिताना 30 लिहिलं का? आणि 40 मायनस 30 कोणासाठी? वॉटर साठी. वॉटर साठी 40 मायनस 30. मला जे सांगितलं ते मी लिहिलं वाटतं. ऑब्जेक्ट साठी काय ना 70 मायनस 40. मला सांगितलं तुला श्रुती पहिलं श्रुती वा ठीक आहे. मला डॉक्टरकडे जाऊ, कानाच्या डॉक्टरकडे जाऊ, कानाच्या डॉक्टरकडे जाऊ, काय अडचण नाही. चला तुम्ही जे सांगाल ते. म्हणून मी हे क्वेश्चन हळूहळू काय गेलो माहितीये का, त्याच्यामध्ये असं होतंय हे तुम्हाला कळावं म्हणून शेवटपर्यंत जाऊन उत्तर आपल्याला काढायचं. ठीक आहे. आता आणखीन बघा, स्वतःच सांगून स्वतःच म्हणजे हे ह्याच्यामध्ये ना हे अवघड नाही, पण लेंदी असं होतं. कशात काय, कुणाचं फायनल कुणाचं इनिशियल, म्हणून हे करायचं आहे. म्हणून हा एक क्वेश्चन करायचा आणि तुम्हाला झालं. मग काय लागत. हा चला आता विद्या मला सांगायचं काय, 3C इंटू तूच सांग पूर्ण. 8 मायनस नाही इंटू ना. शांतनु मी काय म्हणणार सांग. 93 455
JC. मोहिनी 90C is equal to 5, 3. हा पुढे श्रुती हा काय होते फक्त सांगा ती C is equal to हे गुणाकारातलं अच्छा फायनल उत्तर सांगा सर्वांनी 5.8. वा 9×45 5 आणि 3 8 80 झाले पॉइंट ला 80 झाले 9×8 72 5.88 आणि ह्याचं युनिट सी चं काय किलो कॅलरी आहे किलो कॅलरी किलो कॅलरी पर पर केजी डिग्री सेल्सिअस कशा प्रकारे कॅलोरीमीटरचा वापर करून स्पेसिफिक हीट काढता येते हॉट ऑब्जेक्टची ते कळलं काय असतं हे अगोदर लिहून घ्या आणि एक क्वेश्चन मग तुम्हाला इथं करायला देतो सुट्टीत करा